नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 6वी इतिहास विषयाचे प्रकरण क्रमांक 4 वैदिक संस्कृती स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, पाठातील आशयांचा विचार करून उत्तरे लिहा। 1. वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया, लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेय। 2. वेदकालीन मनोरंजनाची साधने, गायन, वादन, नृत्य, सोंगट्याचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार। 3. वेदकालीन 4 आश्रम, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम। प्रश्न क्रमांक 2, चूक की बरोबर ते ओळखा। 1. यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद, चूक। 2. अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद अथर्ववेद, बरोबर। 3. यज्ञविधीच्या वेळी मंत्र गायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद सामवेद, बरोबर। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 3, एका शब्दात उत्तरे लिहा। 1. वैदिक वाङ्मयांची भाषा संस्कृत। 2. विद्य म्हणजे जाणणे। 3. गोंधू म्हणजे गहू। 4. घराचा प्रमुख म्हणजे गृहपती। 5. श्रेणीच्या प्रमुखाला म्हणत श्रेष्ठ। प्रश्न क्रमांक 4, नावे लिहा। 1. तुम्हास माहीत असलेली वाद्य, तबला, ऑर्गन, सतार, बासरी, गिटार। 2. सध्याच्या काळातील स्त्रियांची किमान दागिने, पाटल्या, ब्रेसलेट, अंगठ्या, मंगळसूत्र। 3. सध्याची मनोरंजनाची साधने, मोबाईल, टीव्ही, सिनेमा, नाटक। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 5, थोडक्यात उत्तरे लिहा। 1. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होतो? उत्तर आहे, आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होतो। उडीद, मसूर, तीळ आणि मांस हे पदार्थ त्यांच्या आहारात असत। दूध, दही, तूप, लोणी, मध हे आवडते पदार्थ होते। 2. वेदकाळात गायींची विशेष काळजी का घेतली जाई? उत्तर, वेदकाळातील लोकांना गायीचे दूध व दुधापासून तयार केलेले पदार्थ आवडत असत। त्या काळात गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जाईल, त्यामुळे गायींना विशेष किंमत असे। अशा किंमत आणि उपयुक्त गायी कोणी चोरून नेऊ नयेत म्हणून वेदकाळात गायींची विशेष काळजी घेतली जात असे। 3. संन्यासाश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती? उत्तर, संन्यासाश्रमात मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करावा, मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहू नये, अशा पद्धतीने मनुष्याने वागावे अशी अपेक्षा होती। प्रश्न क्रमांक 6, टिपा लिहा। 1. वेदकालीन धर्मकल्पना, वेदकालीन लोकांनी निसर्गातून सूर्य, वारा, पाऊस, वीज, नद्या, पृथ्वी यांसारख्या निसर्ग शक्तींना देवता मानले होते। या देवता प्रसन्न होण्यासाठी वेदामध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आढळतात। त्यासाठी ते लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करीत असत। या यज्ञविधीला फार महत्त्व होते। 2. वेदकालीन घरे, वेदकाळातील लोकांची घरे मातीची किंवा कुडाची होती। गवताचे, वेलीचे जाडसर तट्टे विणून त्यावर शेण व माती लिपून कुडाच्या भिंती तयार केल्या जात। घरातील जमीन शेणाने सारवली जात असे। त्या काळी गवताने साकारलेली उतरत्या छपराची घरे होती। 3. वेदकालीन शासन व्यवस्था। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला संपूर्ण टिपांची व्यवस्थित उत्तरे लिहून दिलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक तसेच अशाच नवनवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हालाही पाहायला मिळतील। धन्यवाद।